कबूतरखाना बंदी समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती आता मैदानामध्ये उतरलेली आहे। दादर कबूतरखाना परिसरामध्ये आज आंदोलन केले जाणार आहे। जैन मुनींनी दिलेल्या धमकीला आज उत्तर दिले जाईल। आंदोलन पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि आता दादर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आलाय। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। जैन मुनीने दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्या वतीने उत्तर दिले जाईल। दरम्यान याआधीच मराठी एकीकरण समितीला दादर पोलिसांकडून नोटिसा देण्यात आल्यात। या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने पोलिसांकडून मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप केलाय। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या। सीमा, आज मराठी एकीकरण समिती मैदानामध्ये उतरणार आहे। या बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन केले जाईल, मात्र त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्यात, तरीही ही समिती आंदोलनावर ठाम आहे का, काय कळतंय? नक्कीच प्राची, काही वेळात मराठी एकीकरण समितीच्या वतीनं जे आंदोलन खरं तर पुकारण्यात आलेलं होतं, त्या आंदोलनाला सुरुवात होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। कारण जरी आंदोलनापूर्वी पोलिसांकडनं मराठी एकीकरण समितीच्या सदस्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत, तरीसुद्धा ते आपल्या आंदोलनावरती ठाम असल्याची माहिती मिळते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण पाहू शकतो, दादर येथील कबूतरखान्याच्या या परिसरामध्ये पूर्णपणे मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। दंगल नियंत्रण पथक या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रत्येक चौकात आणि आपल्याला हे जे पोलीस आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे, जेणेकरून जेव्हा आंदोलक या ठिकाणी धडकतील तेव्हा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी जी आहे ती घेतली जाते। न्यायालयाने आणि सोबतच मुंबई महानगरपालिकेने जी कारवाई कबूतरखान्यावरती केलेली होती ताडपत्री लावून, तर त्यात ही ताडपत्री नक्कीच सीमा, तर या ठिकाणी आपल्याला पोलिसांचा फौजफाटा तैनात दिसतोय। काही वेळामध्येच कळेल की हे आंदोलन केले जाते का, कशा प्रकारे केले जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।